नमस्कार, मी वंदना धाडवे. ओनली शॉर्ट लव्हर्स चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आणि आज आपण करूया कटाची आमटी. आम्ही पोळ्याची शेक म्हणतो त्याला. हे मी चण्याची डाळ शिजवून त्याचं पाणी काढून घेतले. हे बघा. आणि इथं वाटीत मसाला करून घेतला आहे. खोबरं, लसूण, कोथिंबीर, अद्रक वगैरे हे ते टाकून त्याच्यामध्ये कढीपत्ता पण घातलाय. ते टाकून बारीक करून घेतले मिक्सरला लावून. आणि आता मी ज्या टोपात डाळ शिजत घातली होती त्याच टोपात मी आता ती कटाची आमटी करते. तो टोप गॅसवर ठेवला आहे. आता आपण ह्याच्यात जरासं मसाला जिरं वगैरे टाकूया. असं 1 चम्मच जिरं टाकते मी त्याच्यात. एक चम्मच टाकूया मोहरी. आता मोहरी तडतडली की आपण हा मसाला घालून घेऊया त्याच्यात. त्याच्यातच मी कढीपत्ता पण घातला आहे. कारण कढीपत्ता मुलं असं आमटीतून बाहेर काढून टाकतात म्हणतात. मी ह्याच्या मसाल्यातच पिसला आहे त्याला. ह्याच्यातच थोडीशी हळद घालूया 1 चम्मच. मसाला तर चांगला या मसाल्यातलं पाणी आटून त्याला तेल सुटत तोपर्यंत भाजून घ्यायचा. असं सारखं हलवून घेऊया. अजून काही मसाल्यातलं पाणी नाही आटलेलं, मसाला भाजलेला नाही. हे बघा, आता त्याच्यातलं पाणी आटत आले आणि त्याला तेल सुटायला लागले. खाली लागायला लागलाय मसाला. हे बघा. आता आपण याच्यात चटणी घालूया, म्हणजे मिरचीचा, लाल मिरचीचा मसाला. तुम्हाला किती लागत असेल तेवढा तुम्ही वापरू शकता. आता टाकते त्याच्यात 1 चम्मच मीठ. आता आपण हे हलवून घेऊया ह्याच्यात. मिरचीचा मसाला टाकल्यामुळे आता हे सगळं तेल त्यानं ओढून घेतले. आता ह्याच्यातच आपण हे गरम गरम पाणी घालणार आहे.
आणि आता आपण हे झाकण काढून घेऊया बघू. तर हे सर्व पाणी आपण त्याच्यात घालून घेऊया. हे असं जेवढं तुम्हाला हवं तेवढं पाणी तुम्ही त्याच्यात घालू शकता. जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही, म्हणजे तुम्ही जेवढं चटणी मीठ टाकले जेवढं तुम्हाला लागते तेवढं पाणी घालून असं करून घ्यायचं. आता याला उकळी फुटस तोपर्यंत ठेवायचं. याला उकळी आली की स्लो गॅस करायचा. ही बघा अशी आपली कटाची आमटी आता तयार होते. बघा तुम्ही बघू शकता असं आता उकळी यायची आहे. उकळी यायला लागली आता थोडीशी. जरासं हलवून घेते म्हणजे वरण असं ते कट निघून जायचं नाही. बाकी दिशेने वरण यायला. ह्याला उकळी असतो तोपर्यंत मी पोळ्याची तयारी करते. पोळ्यासाठी तेल काढून घेते डब्यात. हा बघा पुरण वाटून ठेवला. टोपात कणिक पीठ भिजवून ठेवले. आणि आता ह्याला उकळी आली की मग मी पोळ्या लाटायला घेणार आहे. मला उकळी आली की दाखवते मी. हे बघा आपल्या कटाच्या आमटीला उकळी आली. आता असं आता उकळी आली की असं थोडंसं जरा स्लो गॅस करून ठेवायचा आणि मंद आचेवर जरा शिजवून द्यायची. जराशी थोडीशी आटली ना, मसाल्याचा वगैरे रस त्याच्यात उतरला की मग अशी मस्त लागते. मी तेल जास्त घातलेलं नाही कारण का आमच्यात जास्त तेल आवडत नाही. कोण खात नाही तसा कटवर आलेला. नॉर्मल थोडं तेल घातले मी. तुम्हाला हवं तेवढं घालू शकताय. एकेकांचं कसं कटाची आमटी म्हणलं की असं भरपूर असा कट वगैरे येतो आमटीच्या वर. पण आमच्यात कोण असं जास्त कट खात नाही तेलाचा, त्याच्यामुळं मी जास्त तेल घालत नाही. हे बघा आता ह्याला मी स्लो गॅस करून ठेवला आहे. स्लो गॅसवरती थोडीशी शिजवून द्यायची. आणि थोडीशी अशी आतल्या आत शिजली गेली ती मग पकवून खाली पडत नाही, सांडत नाही, काय नाही. आणि त्याचा रस पण उतरतो सगळा. चव चांगली येते त्याची. मी नंतर तुम्हाला वाटीत काढून दाखवते परत. चला तोपर्यंत मग मी आता पोळ्या लाटायला घेते. ते तोपर्यंत एका साईडला शिजवून देते आणि एका साईडला मी पोळ्या करायला घेते. अशी आपण केलेली कटाची आमटी आणि हे गुळवणी केले ते वाटीत साईडला घेतले. ते पोळ्या आणि थोडासा भात घेतला. कशी वाटली मग तुम्हाला कटाची आमटी? व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि हो, तुमच्या भागात असं कटाच्या आमटीला काय म्हणतात ते कमेंट करून नक्की सांगा. आणि कशी वाटली कटाची आमटी ते पण नक्की सांगा.